मनोज जरांगेंनी सरकारला दिलेला अल्टिमेटम संपायला आता आठवडा शिल्लक आहे। त्यामध्ये उद्या अंतरवाली सराटीत मराठा समाजाची बैठक होणार आहे। याच पार्श्वभूमीवर सरकार अलर्टवर गेलंय आणि आज गिरीश महाजन आणि संदीपान भुमरेंनी जरांगेंची संभाजीनगरमधील रुग्णालयात जाऊन भेट घेतली। यावेळी गुन्हे मागे न घेण्यावरून जरांगेंनी निशाणा साधलाय। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारला दिलेली वेळ आता पाळलीच पाहिजे, तसंच गुन्हे मागे घेण्याबाबत सरकारनं दिलेला शब्दही पाळला पाहिजे अशी मागणी मनोज जरांगेंनी केली आहे। त्यावर आरक्षणाच्या विषयावर जरांगेंनी वेळ वाढवून द्यावा अशी मागणी महाजनांनी केली। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शासनाची तयारी कुठपर्यंत आली आहे, शिंदे समितीच्या आतापर्यंतच्या अभ्यासाची माहितीही या शिष्टमंडळानं मनोज जरांगेंना दिली। दरम्यान या भेटीनंतर जरांगेंनी काय प्रतिक्रिया दिली पाहूया। वेळेची आवश्यकता लागेल मला असं वाटत नाही। त्यांनी जर एकदा भौनी कागद वाचला, कारण आणखी नाही 8-10 दिवस आहेत, थोडे दिवस नाहीत। आम्ही 17ला बैठक ठेवली म्हणजे 24चा त्यांचा वेळ कमी केलेला नाही। हा सरकारचा गैरसमज असून आमची विनंती, आम्ही तुमचा वेळ कमी केलेला नाही। 17ला याच्यासाठी की मागं काही घटना अशा घडल्या की आमच्या संग बोलले पण झाल्या नाहीत भाऊ। त्यामुळे आम्हाला वाटलं की सरकार आपल्याला 24 डिसेंबर पर्यंत मराठ्यांना फसवी, पण त्यांनी आता येऊन सांगितलं की सरकारचं काम सांगितलंय, काय त्यांनी ड्राफ्ट दिलाय तेही मी रात्री वाचतो, म्हणजे उद्या मला मराठा समाजासमोर तो ठेवता येईल की अशा सूरूपाचा आहे म्हणून। मी समाजाला विचारल्याशिवाय कोणता निर्णय कधी घेत नाही आणि आजही घेणार नाही, हे याच्यावरती मी ठाम आहे। 54 लाख ज्या अर्थी नोंदी मिळाल्या त्या अर्थी कामच केले तेव्हाच मिळाले, हे नाकारत नाही। फक्त ठरलंय त्याप्रमाणे व्हावं अशी आमची अपेक्षा आहे। जे ठरलंय, तुम्हाला एखाद्या दिवस जर त्यातली नसल माहिती तर जाऊ द्या, थोडाफार वेळ व्हायला, तुम्ही त्या लोकांकडून पुन्हा एकदा माहिती घ्या काय ठरलेलं ते मला सांगा। मला कोण जाईल झटपट तिकडे, आणखी 24 तारखेपर्यंत वेळ तुमच्याकडे आहेच। आम्ही त्यात बदल नाही केला, फक्त आम्ही 17ला बैठक ठेवलेली। भरत्या जे आहेत, मी महाजन साहेबांना विशेष करून आजच्या चर्चेत सांगतो की मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत एकही भरती करणार नाहीत असा शब्द आम्हाला दिलेला होता सगळ्याच्या समक्ष। ते भरत्या करू नयेत आणि आपण केल्या तर आमच्या जागा राखीव ठेवून करा। आमचं काय दुमत नाहीये त्याच्यामध्ये की कोणाच्या लेकरात वाटलं हो असं आमची भूमिका नाही, त्यावर तर ये मात्र ते। आणि केसेस मात्र राज्यातल्या पूर्ण मागं घेऊन म्हणला होता, ते आणखी घेतलेल्या नाहीयेत। त्या तातडीनं जर ह्या 2-3 दिवसाच्या आत घेतल्या तर बरं होईल, म्हणजे पुढे चर्चेला आणखीन मोकळी वाट होईल त्या घेऊन। आणि आंतरवालीतल्या गुन्ह्यातले आरोपी अटक करू नये म्हणले होते, ते पण केलेत। तर या पुढच्या काळात नोटिसा दिल्या, त्या थांबून चार्जशीट घेऊन ते गुन्हे तुम्ही सरसकट वापस घेऊन म्हणला होता, ते जर घेतले तर आणखीन पुढे जाता येईल। जे बोलायचे केसेबद्दल बोललो मी, कुठं नुसतं आकाशच व्यक्त करायचं याच्यात नाही बहुमुडत आम्ही सुद्धा कुठंतरी। हा बघ, आम्ही तुमच्याशी भांडतोय म्हणजे काय, देणार आहे तुम्ही, तुम्हाला भांडल्याशिवाय समाजाला मिळणार म्हणून भांडतोच नाही, त्याच्यात काय शत्रुत्व नाही आमचं कोणाशी। आणि सरकारलाच नाही भांडलं ते मिळून कसं काय? फक्त सरकार जास्त आम्हाला गुतवायला लागले की त्याच्यात तेवढं नाही गुतीनं म्हणजे बरं होईल।